कारंजा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. विविध क्षेत्रात यश संपादन केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणाचे यशाचे कौतुक करण्याकरिता देवानंद पवार यांच्या पुढाकाराने शहर काँग्रेसने केले असल्याचे मत अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील स्थानिक महेश भवन येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना व्यक्त केले. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सन 2023 ते 24 या शैक्षणिक वर्षांत विविध शाळांमधून 10 व 12 परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या तसेच नीट, जेईई, एमपीएससी व यूपीएससी पात्र उमेदवार विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांचा सत्कार सोहळा 22 जून रोजी महेश भवन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ज्यांच्या पुढाकारातून हा सत्कार सोहळा संपन्न झाला असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार, धीरजभाऊ लिंगाडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप सरनाईक, प्रदेश सचिव दिलीप भोजराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज कानकिरड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजी रऊफ खान यांची प्रमुख उपस्थिती होती. तद्वतच 10वी-12वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे हा मोठा यक्ष प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांसमोर असतो. त्याही दृष्टीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध युवा व्याख्याते प्रा. राजेश पाटील टाले यांनी करिअर बाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक करताना देवानंद पवार यांनी केले. कार्यक्रमामध्ये 211 गुणवंताचा गुण गौरव करण्यात आला. यावेळी विविध शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, त्यांचे पालक, शिक्षक वृंद, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. स्वप्नील तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आमिर खान पठाण, संदेश जिंतूरकर आदी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व बहुसंख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती.